नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या अजिंक्य कुलकर्णी ब्लॉग्स या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज मी कराडपासून पुढे असलेल्या सैदापूर गावातील प्राचीन शिवमंदिराला भेट देण्यासाठी जाणार आहे। तर ते प्राचीन शिवमंदिर हेमाडपंथी असून तिथे खूप जुने शिवमंदिर आहे। चला तर मग तुम्हाला तिकडे कसं जायचं, कोणत्या रूटने जायचं ते सगळं पण तुम्हाला दाखवतो। चला, आता आपण यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ आलेलो आहे आणि आता या रोडने सरळ आपल्याला पुढे कृष्णा नाक्याकडे जायचं आहे। तर मित्रांनो, आता आपण कृष्णा नाक्याजवळ पोहोचलोय। कृष्णा नाक्यावरून सुद्धा आपल्याला सरळ पुढे जायचं आहे। कृष्णा नाक्यावरून जरा पुढे आल्यानंतर आपल्याला हा ब्रिज लागतो। हा ब्रिज क्रॉस करून आपण पुढे जायचं आहे। पुढे आल्यानंतर पहिल्यांदाच छोटासा एक लेफ्ट रोड आहे बघा इकडे। या रोडने सरळ पुढे जायचं आहे। छोटासा अरुंद रोड आहे। हा रोड सरळ पुढे सैदापूर गावामध्ये जातो। आता छोटा रोड संपल्यानंतर आपल्याला हा पहिला लेफ्ट घ्यायचा आहे आणि या रोडने सरळ पुढे सैदापूरमध्ये जायचं आपण। आता आपण सैदापूरच्या मेन चौकामध्ये पोहोचलोय। इथून परत पहिला लेफ्ट घ्यायचा आणि आपण सरळ सैदापूरच्या हनुमान मंदिराजवळ येतो आणि इथून खाली गेल्यानंतर थोडासा कच्चा रोड आहे बघा। इथून सरळ हा पुढे पावकेश्वर मंदिराकडे रोड जातोय। आता आपण आलेलो आहे बघा, पावकेश्वर मंदिराजवळ आलेलो आहे। तर मंडळी, तुम्ही मंदिराजवळ पोहोचताच तुम्हाला या भव्य दिव्य अशा दीपमाळेचं दर्शन होतं। मंदिराचा परिसर हा 20 गुंठे एवढा आहे। 17व्या शतकापर्यंत या गावाला शिवापूर म्हणून ओळखलं जायचं। नंतर आदिलशहाच्या आक्रमणाने कराड भागातील बऱ्याच गावांची नावे ही बदलली होती। त्यावेळी शिवापूरची ओळख पुसून सय्यदपूर अशी करण्यात आली। त्यानंतर अपभ्रंश होऊन या गावचे नाव सैदापूर असे झाले आणि याच गावच्या पवित्र भूमीत कृष्णामाईच्या तीरावर पूर्वाभिमुखी असे हे पावकेश्वराचे प्राचीन मंदिर आहे। तर मंडळी, या पावकेश्वर मंदिराला 2 दरवाजे आहेत। समोर जो दिसतोय तो उत्तरेकडचा दरवाजा आहे आणि आपण आत्ता ज्या दरवाजातून आलो तो पूर्वेकडील दरवाजा आहे। मित्रांनो, मंदिराच्या आतील बाजूची रचना ही पाहिल्यास पूर्णपणे दगडी जोत्यावर एकावर एक अशा प्रकारे रचून हे मंदिर बांधण्यात आले आहे। बेलपत्र, शरभशिल्प, गजमुख, कीर्तिमुख, मकरमुख, कमळपुष्प, वेलीबुटी यासारखे रचनात्मक शिल्प वैशिष्ट्ये येथे ठळकपणे दिसून येतात आणि मंदिराचा शिखराचा भाग हा नंतरच्या काळात म्हणजेच शिवकाळात पुन्हा बांधलेला आहे। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जात असतानाच दोन्ही बाजूला गणपती बाप्पांची दगडामध्ये कोरलेली रेखीव मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। श्री पावकेश्वराच्या मंदिरास 17व्या शतकात छत्रपती शाहू महाराज म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांचे चिरंजीव यांच्याकडून इनाम भेटल्याचे म्हटले जाते। तसेच कराड प्रांताचे असणारे पंतप्रतिनिधी घराण्याचे हे श्रद्धास्थान सुद्धा आहे। तर मंदिराच्या गाभाऱ्याच्या चौकटीवरतीच गणपती बाप्पांची रेखीव मूर्ती आहे। चला तर आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊया आणि मंदिराच्या या आतील गाभाऱ्यामध्ये प्रसन्न असे शिवलिंग आहे आणि हे शिवलिंग 13व्या शतकातील असावे। आता आपण पावकेश्वर मंदिराच्या मागे आल्यानंतर आपल्याला कृष्णा नदीचे दर्शन होते बघा। इथूनच एक छोटीशी पायवाट सुद्धा आहे
आणि त्या पायवाटेने पुढे गेल्यानंतर आपल्याला एक छोटंसं गुहेतलं शिव मंदिर सुद्धा दिसते. चला तर तुम्हाला तिकडे घेऊन जातो मी. तर त्याच वाटेने पुढे थोडंसं चालत आल्यानंतर आपल्याला हे गुहेमध्ये असणारं छोटंसं शिव मंदिर दिसते बघा. या मंदिराच्या दोन्ही बाजूला गणपती बाप्पांची रेखीव मूर्ती सुद्धा आहे. चला तर आता आपण या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन बघूया. गाभाऱ्यामध्ये आतमध्ये जात असताना खूप अंधार आहे, त्यामुळे आत येताना तुमच्या मोबाईलची टॉर्च ऑन करूनच आतमध्ये या. इथे आल्यानंतर आपल्याला समोरच मोठं शिवलिंग पाहायला मिळतं आणि या मंदिराच्या आतमध्ये खूप काळोख आहे, त्यामुळे सांभाळूनच या आतमध्ये. आणि आजूबाजूला खूप कॉक्रोच सुद्धा आहेत वरती भिंतीवरती. मित्रांनो, आपल्याला या गुहेतल्या शिवमंदिराजवळून कृष्णा आणि कोयना नदीचा संगम सुद्धा दिसतो बघा. तर मित्रांनो, आजचा तुम्हाला हा पावकेश्वर मंदिराचा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिंक्य कुलकर्णी ब्लॉग्स या चॅनेलला. धन्यवाद.